जगण्यासाठी सुंदर विचार। आयुष्यात मनातून हरलेली व्यक्ती आयुष्यात कधीच जिंकू शकत नाही। स्वतःबद्दल कधीच वाईट विचार करू नका, कारण हे काम करायला दुनिया पुरेशी आहे। आयुष्यात आपल्याला पुढे काय करायचं यावर आपण लक्ष केंद्रित करा। जगात कमकुवत लोक सूड घेतात, स्वतःवर विश्वास मजबूत लोक क्षमा करतात आणि हुशार बुद्धिमान लोक दुर्लक्ष करतात। आयुष्य म्हणजे शोधला तर अर्थ आहे, नाहीतर नुसता स्वार्थ आहे। आयुष्यात इतरांपेक्षा वेगळे ऍक्टिव्ह बनायचं असेल तर चेहऱ्याने नाही तर विचाराने आणि संस्काराने बना, कारण माणसाचे चेहरे कधी ना कधी प्रत्येकाची साथ सोडतच असतात, मात्र माणसाचे विचार आणि त्याचे संस्कार शेवटपर्यंत साथ सोडत नसतात। या जगात जो माणूस अभिमान म्हणजे काय आणि गर्व म्हणजे काय यातील अंतर जी व्यक्ती समजू शकते, तीच लोक आयुष्यात आनंदाने जगू शकतात। आयुष्यात पुढे जाण्यासाठी उशीर झाला म्हणजे हरणारच असं नाही, अनेकदा उशीर झाल्याने वेग दुप्पट होतो। कोणाच्या सांगण्यावरून आपल्या मनात एखाद्या व्यक्तीबाबत चांगले किंवा वाईट मत बनवण्यापेक्षा आपण स्वतः 4 पावले चालून समोरासमोर त्या व्यक्तीशी संवाद साधून मगच खात्री करावी। आपल्या जीवनात विचार करण्याची पद्धत सुपाप्रमाणे असावी। दोष तेवढे काढून टाकायचे आणि गुण तेवढे शिल्लक ठेवायचे। देवळातला देव सहज ओळखता येतो, पण माणसातला देव ओळखायला पोर यावा लागतो, मग तो पाण्याचा असो अथवा भावनेचा। तुम्ही शाळेत किती हुशार होता यापेक्षा तुमच्या जीवनात तुम्ही किती यशस्वी आहात हे जास्त महत्वाचं असतं। प्रशंसा चारित्र्याची झाली पाहिजे, चित्राची नव्हे, कारण चित्र बनवायला काही दिवस लागतात, पण चारित्र्य बनवायला पूर्ण आयुष्य लागतं। जीवनातलं खरं नातं एक चांगल्या पुस्तकासारखं असतं। ते कितीही जुनं झालं तरीही त्यातील शब्द कधीही बदलत नाहीत। जीवनात निर्णय घेण्याची ताकद ज्या व्यक्तीच्या अंगात आहे, तो भूतकाळात काय घडलं याचा विचार न करता वर्तमान काळ आणि भविष्य काळाचा विचार करून पुढे चालतो। चांगल्या माणसातला एक वाईट गुण असतो, ही माणसं सगळ्यांना चांगली समजत असतात। चांगली माणसं मनाने कितीही तुटली तरी समोरच्याचे मन कधीच तोडत नसतात। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।